आज अक्षय तृतीया आहे, त्यासाठी आपला आमरसपुरीचा नैवेद्य रेडी आहे. आंब्यांचं सीझन आहे, सो आज आपण आमरसपुरी बनवणार आहोत. त्यासाठी हे आंबे आम्ही 2 तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले आहेत. आता हे आंबे आपण व्यवस्थित सोलूया आणि त्याचे बारीक बारीक पीसेस कट करून घेऊया, म्हणजे ते मिक्सरमध्ये आपल्याला वाटायला व्यवस्थित होईल. हे आपण सर्व आंबे आता कापून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालून घेऊया आणि मिक्सरचं भांडं लावून आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपला आमरस रेडी आहे, तो आपण एका भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया. आमरस सोबत खाण्यासाठी आता आपण पुऱ्या बनवूया. त्यासाठी हे मी पीठ मळून घेते आहे. ह्या पिठामध्ये मी अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैद्याचं पीठ घेतलं आहे. मी त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घातलं आहे. तर थोडं पाणी जसं गरजेनुसार लागेल तसं घेऊन आपण पीठ मळून घेऊया. पिठाचा आपल्याला असं घट्ट असा गोळा मळायचा आहे. पाहू शकता किती घट्ट मळला आहे. आणि थोडंसं साईडला आपण तेलाचा असा हात फिरवून घेऊया, त्याला पुऱ्या करायला बरं पडेल. पुऱ्या करण्यासाठी बारीक बारीक गोळे करून घेतले आहेत. आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. साईडला मी तेलही कडक ठेवलं आहे, म्हणजे जशा माझ्या पुऱ्या होतील तसं मी साईड बाय साईड तळत जाईल. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. छान पुऱ्या फुगल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. आपला आमरसपुरीचा नैवेद्य रेडी आहे, आपण सर्व करूया. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.